सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझं नाव किरण आहे आणि मी आजपासून माझा डेली व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे याच्यात थोड्याफार चुकाही असू शकतात, तो प्लीज तुम्ही समजून घ्या. यानंतर त्याची सुरुवात होते ते आमच्या आहोंना डब्बा दिल्यानंतर किचनमध्ये येऊन पाहिलं तर अरे बापरे, हा एवढा सगळा पसारा बघून कळतच नव्हतं हे माझंच किचन आहे का. मग ठरवलं की हे सगळं पटकन एक चुटकी सरसर आवरून घेऊया. बघा, आवरल्यानंतर किती सुंदर दिसते ना, स्वच्छ ओटा. भांडे धुवून घेतले. भांडे घासल्यानंतर बेसिनही एकदम स्वच्छ पद्धतीने धुवून घेतलं आणि छान कोरडंसुद्धा करून घेतलं, जेणेकरून याच्यावर कुठल्याही प्रकारच्या माशा वगैरे बसणार नाहीत. मग म्हटलं जेवणासाठी ताट वाढून घ्यावं. यात होती चपाती आणि माझ्या आहोंनी केलेली मस्त अशी शेवभाजी. हे आहे माझं छोटंसं अंगण आणि सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून पण. त्याच्यानंतर ही आहे आमचं टेरेस, जे की मला आज झाडून स्वच्छ करायचं आहे. पण काय झालं ना, मी इथे आले आणि उन्हामध्ये मला इतकं छान वाटायला की मी थोड्या वेळ तशीच बसून राहिले आणि विसरले की मला काहीतरी काम करायचं. त्यानंतर मी मग धुतलेले कपडे सुकवण्यासाठी टाकत होते आणि मागे बघा माझं पिल्लू कसं मस्ती करत आहे. आणि आम्ही काय इकडे नवीनच राहायला आलो आहेत, त्याच्यामुळे त्याचे इकडे कोणी मित्र नाही आहेत, म्हणून तो एकटाच खेळत आहे. कपड्यांबरोबर केसही सुकतील म्हणून आम्ही थोड्या वेळ वरतीच थांबलो. याची मस्ती बघून मलाही वाटलं की याला थोडा वेळ उन्हामध्ये असंच छान खेळून द्यावं. तोही छान एन्जॉय करत होता, कारण की खाली खरंच खूप थंडी आहे. त्यामुळे मग आम्ही थोडा वेळ तसंच वरती थांबलो. खाली आल्यावर पिल्लूला हा मैसूर पाक खायला दिला, जो की त्याला खूप आवडतो आणि त्याच्यासोबत मीही खाल्ला. आणि जेवणानंतर आमची ही स्वीट डिश होती आणि मग आम्ही झोपलो.